सलाम, नमस्ते. माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि त्या दिवशीपासूनच बऱ्याच जणांचे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत की तुम्ही याच्यावर काहीतरी समीक्षा लिहा, याच्यावर काहीतरी विश्लेषण करा. तुमचं मत काय आहे या सगळ्या निकालावर? बऱ्याच जणांचे फोन आणि मेसेज येत आहेत आणि अजूनही चालू आहेत. मला विशेष वाटतं की या सगळ्या गोष्टींच्या बाबतींमध्ये अ, विश्लेषण केलं काय, नाही केलं काय, महाविकास आघाडी ज्या पद्धतीने पराभूत झालेली आहे, त्यातून ते काही खरंच बोध घेणार आहेत का? कारण की आपण बऱ्याचदा बरेच सजेशन, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना फुकटमध्ये देत असतो. सोशल मीडियावर बरेच जण बऱ्याच गोष्टी लिहित असतात. आता माझ्या अकाउंटला देखील महाविकास आघाडीचे बरेच नेते, सगळ्याच पक्षाचे नेते माझ्या अकाउंटवर मी काय लिहितो, काय नाही, या सगळ्या गोष्टी ते पाहत असतात. त्याच्यातनं काही भूमिका त्यांनी घेतल्या देखील होत्या. मध्ये बऱ्याच भूमिका त्यांनी घेतल्या देखील होत्या, त्याला अनुसरून अशा. मात्र कित्येक अशा भूमिका या त्या वेळप्रसंगी खूप जास्त गरजेच्या असतात. मात्र त्या कुठेही घेतल्या गेलेल्या नाहीत. आणि त्याच्यावर कितीतरी बऱ्याच गोष्टी समजावून सांगून, त्याचं विश्लेषण, त्याचे परिणाम काय होतील, काय नाही होतील, या सगळ्या गोष्टींवर बोलून देखील महाविकास आघाडीचे लोक त्याच्यावर कामच करत नसतील, तर त्यांना विश्लेषण देऊन नक्की काय फायदा आहे, हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. आता कितीतरी असे विषय महाराष्ट्रामध्ये घडले, गेल्या वर्षभरामध्ये आपण पाहाल, तर त्या बऱ्याचशा विषयांवर आपण आपल्या भूमिका ज्या आहेत त्या परखडपणे वेळोवेळी मांडल्या. मात्र त्याला पूरक अशा भूमिका महाविकास आघाडीकडून कधीही किंवा कित्येक वेळा घेतल्याच गेल्या नाहीत. हे हे आपण पाहिलेलंच आहे. आता हा जो काही निकाल आला विधानसभेचा, एवढा दारुण जो काही पराभव झालेला आहे महाविकास आघाडीचा, त्या पराभवाची कारणं अनेक अनेक आहेत. मात्र त्या कारणांच्या बाबतीमध्ये व्यवस्थित पद्धतीने विश्लेषण होत नाहीये. बरेच जण, चांगली चांगली मंडळी जी आहेत, ती चांगले लेखक आहेत, चांगले व्याख्याते आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या सभा वगैरे गाजवला, ते देखील लोक या निकालातून खूप जास्त व्हायबल झाल्याचं दिसून येत आहे. मात्र माझं त्या सर्वांना नम्र सांगणं आहे की हा जो काही पराभव झालेला आहे, तो पराभव आपण नम्रपणे स्वीकारला पाहिजे आणि नव्या दमाने या विषयावर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण ज्या काही भूमिका वगैरे मांडतोय, त्या भूमिका खरंच तळागाळापर्यंत पोहोचतात का? आणि आपण ज्या काही भूमिका घेतोय, त्या भूमिकांचा एकूण समाज व्यवस्थेवर काय परिणाम एकूण समाज मानसिकतेवर काय परिणाम होतोय, याचा देखील विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण हे जे काही विश्लेषण करतोय, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जर मुद्दा घ्यायचा झाला, तर लाडकी बहीण हा मुद्दा घेणं खूप जास्त गरजेचं आहे. लाडकी बहीण ही योजना आल्यानंतर महाविकास आघाडीतल्या खूप साऱ्या नेत्यांनी त्याच्यावर टीका केली, की हे मतं विकत घेण्याची जी आहे ती एक पद्धत आहे, अधिकृत पद्धत आहे, सरकारी पद्धतीनं जी आहे ती महिलांची मतं विकत घेतली जात आहेत. या पद्धतीच्या सडकून टीका त्याच्यावर झाल्या. काही जण कोर्टामध्ये देखील गेले लाडकी बहीण योजनेच्या विरोधामध्ये, की निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीच्या योजना देऊन मतं जी आहे ती विकत घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीकडून आणि महाविकास आघाडीशी संबंधित असलेल्या लोकांकडून केल्या गेल्या. तुम्ही या सगळ्या भूमिकांवर ठाम राहणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि लाडकी बहीणमुळं या राज्यामध्ये महागाई किती वाढलेली आहे, वेगवेगळे जे काही आपण घरगुती वस्तू वगैरे जे काही विकत वगैरे घेतोय, त्या कशा त्याच्यावर या गोष्टींचा कसा परिणाम होतोय, या सगळ्या गोष्टी सांगण्याचं खूप दूर दूर राहिलं आणि त्यांनी लाडकी बहीणवर टीका करणं चालू केलं. आता लोकांना 1500 रुपये जर कुठल्या महिलेला मिळत असेल आणि त्याच्यामुळे जर इतर कोणाला जर त्रास होत असेल, तर नक्कीच महिलांना त्या गोष्टी किंवा कोणालाही त्या गोष्टी आवडणार नाहीत. आधीच एकतर जी आर्थिक परिस्थिती जी आहे ती नाजूक झालेली आहे. आपण नोटाबंदीनंतर जी काही लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे, त्यानंतर लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन नंतर जे कित्येकांचे रोजगार वगैरे गेलेले आहेत, मोठमोठे व्यवसाय उद्योग वगैरे जे बंद झालेले आहेत, अशा ठिकाणी शहरी भागामध्ये देखील महिन्याला जर 1500 रुपये मिळत असतील, चाळ भागातल्या महिला असतील, झोपडपट्टी भागातल्या महिला असतील, अगदी सोसायटी भागातल्या देखील महिलांनी ज्या आहे त्या लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो लाभ घेतला, तर त्या महिलांना 1500 रुपये खूप महत्वाचे होते. मी बऱ्याच जणांना सांगितलं, माझे काही नेत्यांशी बोलणं देखील झालं, की त्यांना 1500 रुपये घ्यायचे घेऊ द्या, त्याचा उलट आनंद व्यक्त करा की हे सरकार निदान महिलांना जे आहे ते 1500 रुपये देत आहेत रे. मात्र ते देत असताना महागाई कशा पद्धतीने वाढवली गेली, याच्यावर देखील बोललं गेलं पाहिजे. मग पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींवर सडाडून टीका केली आणि त्याच्यानंतर
आम्ही महिन्याला 3,000 रुपये देणार, अशा पद्धतीची जी आहे ती घोषणा महाविकास आघाडीकडून केली गेली. महालक्ष्मी त्यांची जी काही आहे योजनेची जी आहे ती घोषणा झाली. मग आधी तुम्ही जे काही करताय ते तुम्ही मतं विकत घेताय अशा पद्धतीने तुम्ही सांगताय आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे देऊ अशा पद्धतीची ज्यावेळी घोषणा झाली, त्यावेळी महाविकास आघाडीच्या बाबतीतली महिला वर्गच नाही, एकूणच समाज मनामध्ये जी आहे ती अविश्वासार्हता या विषयामुळे वाढली आणि लाडकी बहीण या योजनेवर बोलण्यासारखेच आपण राहिलो नाही. आपली पात्रताच राहिली नाही. कारण एकतर आपण त्याच्यावर टीका पहिली गोष्ट करायची नव्हती. जर टीका केली तर त्याच्यावर ठाम राहायचं होतं. त्याच्यामुळे महागाईवर काय परिणाम झालेत याच्यावर बोलायला हवं होतं आणि त्या गोष्टीही न करता आपण डायरेक्ट 3,000 रुपये जर महिलांना देणार अशी घोषणा करणार आहोत, तर ऑब्व्हियसली आहे की महिला विचार करतील की जे 1,500 रुपये मला येतात, जे आलेत माझ्या अकाउंटमध्ये 2-2, 3-3 महिन्याचे, काही महिलांना 4,500 रुपये आलेले आहेत, काही महिलांना 6,000 रुपये आलेले आहेत. हे जे काही पैसे महिलांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत, ते गोष्टी त्यांना जास्तच महत्त्वाच्या कायम राहणार आहेत आणि ते आलेले पैसे आहेत ना, ते आश्वासन नाहीये, ती पूर्तता झालेली आहे आणि लोकांना समोरून मिळालेल्या गोष्टी आहेत. आता त्याचा राज्याच्या तिजोरीवर काय परिणाम होणार आहे, काय नाही होणार आहे याचा विचार गंभीरतेने जो आहे तो पुरुष वर्गच करणार नसेल तर महिला वर्ग करणं हा खूप लांबची गोष्ट आहे. या महाराष्ट्रामध्ये साधारण 40 लाख पेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. आता त्या 40 लाखांपैकी जर 20 लाख महिला जरी महाविकास आघाडीला समजा 50% किंवा 70-75% जरी मतदान महायुतीला होणार असेल, तर त्याचा फायदा ऑब्व्हियसली तो निवडणुकीमध्ये दिसणारच आहे आणि तो आपल्याला दिसलेला आहे. मात्र याचं व्यवस्थित पद्धतीने आपण विचार करत नाही की आपण एखादा मुद्दा जर घेतला, तर त्या मुद्द्यावर आपण खरंच टीका करायची आहे का त्याला व्यवस्थित पद्धतीने कसं हँडल करायचं याचं कुठलंही प्लॅनोग्राम महाविकास आघाडीकडून दिसलेलं नाहीये. लाडकी बहीणच्या बाबतीमध्ये तर बिलकुलच दिसलेलं नाहीये. जर तसं असतं तर मग त्यांनी 3,000 रुपयाची घोषणा केली नसती. दुसरा विषय हा की वोट जिहाद वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टीवर बरेच जण बोलताना खूप आकडता हात घेतात. मला वाटतं की या ठिकाणी खूप झोडून काढलं पाहिजे. ज्यांनी आकडता हात घेतला मी त्या सर्वांचं मनापासून खरं तर कौतुक करतो की तुम्ही अजून देखील मौलाना सज्जाद नोमानी यांच्यावर बोलत नाही आहात. मी कौतुक करतो, तुमच्या संयमाचं कौतुक करतो. मात्र मौलाना सज्जाद नोमानी यांच्यासारख्या व्यक्तीला लिटरली झोडून काढलं पाहिजे. मौलाना सज्जाद नोमानी यांना जरांगे पाटील ज्यावेळी भेटले होते, मी त्यावेळी देखील त्याच्यावर टीका केली होती की मौलाना सज्जाद नोमानी यांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही काम नाहीये, शष्प काम नाहीये, काहीही संबंध नाहीये त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी. त्यांनी तुमच्या उत्तर भारतामधलं जे राजकारण आहे ते आधी स्वच्छ करावं. जिथं तुमची भाषा लोकांना समजते, तिथल्या लोकांना देखील समजते आणि तिथल्या मुस्लिम आणि मुस्लिमेतर दोन्ही बांधवांना त्या जी भाषा आहे कमी अधिक प्रमाणामध्ये निदान समजते. मात्र तुम्ही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, ज्या भूमीमध्ये मुस्लिमांनाच तुम्ही ज्या लेवलची उर्दू भाषा वापरता ती समजत नसताना ती भाषा इतरांना समजावी असा जो काही तुम्ही अट्टहास बाळगता, त्या अट्टहासाचं मला मनापासून म्हणजे विशेष कौतुक वाटतं तुमचं की एवढ्या मूर्खासारखे आपण कसं काय वागू शकतो. आपण 70 वयाची गाठलेली आहे, तुम्हाला अजूनही समाजमन समजत नाहीये, राजकारण समजत नाहीये, आपण ज्या काही गोष्टी करू त्याचा काय या राजकारणावर इम्पॅक्ट पडू शकतो या तुम्हाला गोष्टी समजत नाहीये. आणि बरेच जण म्हणतात की मौलाना सज्जाद नोमानी बहुत बडी हस्ती. अरे कसली बहुत बडी हस्ती आहे बाबा. त्यांना जर राजकारण समाजकारणच या महाराष्ट्रातलं कळत नसेल, नॅशनल लेवलची व्यक्ती आहे, अरे कोण मानतं त्यांना. ते मौलाना सज्जाद नोमानी, जरांगे पाटील ज्यावेळी मौलाना सज्जाद नोमानी यांना भेटले त्यावेळी या महाराष्ट्राला माहिती झालं की मौलाना सज्जाद नोमानी कोण. त्याच्या आधी खूप बाबा इंटेलेक्च्युअल वर्ग जे काही बामसेफ वगैरे ज्यांना माहिती आहे, बामसेफच्या सभांना वगैरे कोणी जातं, त्या तुरळक वर्गाला फक्त मौलाना सज्जाद नोमानी माहिती होते, बाकी कोणालाही मौलाना सज्जाद नोमानी माहिती नव्हते. मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची व्हॉइस ओव्हर ऐकवली. वोट जिहाद के ये कैसा वोट जिहाद है जिसके सिपे सलार शरद पवार, नाना पटोले, राहुल गांधी, उद्धव ठाकरे या पद्धतीची व्हॉइस क्लिप ऐकवली गेली. ज्या मौलाना सज्जाद नोमानीने 270 जागांना ते महाविकास आघाडीच्या सपोर्ट केला, त्या मौलाना सज्जाद नोमानीने देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळी ती व्हॉइस क्लिप त्यांची ऐकवली, त्या देवेंद्र फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा साधा दावा दाखल केलेला नाहीये, पोलीस तक्रार केलेली नाहीये, इलेक्शन कमिशनमध्ये निवडणूक आयोगामध्ये देखील ते गेलेले नाहीत. या सगळ्या गोष्टी किरीट सोमय्या यांनी केल्या, मात्र मौलाना सज्जाद नोमानी यांनी या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत. मी काय एवढ्या तळमळीने या गोष्टी बोलतोय त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता, तो तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिला.
त्याच्यामध्ये ते देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलले, कशा पद्धतीने त्यांना अपप्रचार केला, याचा एक जे काही आहे तो पर्दाफाश मी माझ्या व्हिडिओमधून केला. तो व्हिडिओ मी मौलाना सज्जाद नोमानी यांना पाठवण्याचा देखील प्रयत्न केला. त्यांचे जवळचे जे लोक आहेत त्यांना देखील मी तो व्हिडिओ पाठवला. अगदी त्यांचे जावई आहेत, त्यांचा नंबर मला मिळाला, त्यांना देखील तो व्हिडिओ पाठवला. त्यांनी तो व्हिडिओ बघितला देखील. खूप छान व्हिडिओ झालाय वगैरे अशा देखील त्यांच्या प्रतिक्रिया मला व्हॉट्सअपवर आल्या. त्याच्यानंतर मी त्यांना म्हणालो की तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर जे आहे ते अब्रू नुकसानीचा दावा दाखल करा, तुम्ही इलेक्शन कमिशनमध्ये, निवडणूक आयोगामध्ये जा, तुम्ही कोर्टामध्ये जा, म्हणजे एक पॉझिटिव्ह जो मेसेज आहे, जो संदेश आहे तो समाजामध्ये जाईल की हे जे काही बोललं गेलंय तो खोटं बोललं गेलंय. मात्र त्या कुठल्या गोष्टी मौलाना सज्जाद नोमानी यांच्याकडून केल्या गेल्या नाही. माझं मौलाना सज्जाद नोमानी यांना स्पष्ट सांगणं आहे, जर तुम्हाला एखादी गोष्ट तडीस न्यायची नसेल, जर कुठल्या गोष्टींवर तुम्हाला ऍक्शन घ्यायची नसेल, तर कशाला झक मारायला पाठिंबा देता का लोकांना? कोणी विचारलंय तुम्हाला? तुम्हाला कोणी सांगितलंय का पाठिंबा द्या? तुम्हाला कोणी विचारलंय का? तुमच्यामुळं या सगळ्या राजकारणावर आणि समाजकारणावर जो काही इम्पॅक्ट पडला त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? निवडणुकांचे निकाल आल्यानंतर पासून मौलाना सज्जाद नोमानी हे गायब आहेत. त्यांचा कुठलाही व्हिडिओ नाहीये, त्यांची कुठलीही पत्रकार परिषद नाही. लाजिरवाणी गोष्ट ही आहे की हे मौलाना सज्जाद नोमानी एका याच्यामध्ये व्याख्यानामध्ये त्यांच्या म्हणतात की जे मुस्लिम भाजपला मतदान करतात त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार करा, त्यांना पाणी वगैरे देऊ नका, अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी बोलले. तो एक मुद्दा जो आहे तो भाजपवाल्यांनी उचलून धरला. अशा पद्धतीनं आपण सामाजिक बहिष्कार वगैरेच्या गोष्टी कशा काय करू शकतो? या गोष्टी पूर्णपणे असंवैधानिक आहेत. आणि ज्यावेळी मुस्लिमांकडून कुठल्या तरी मौलानाने या पद्धतीचे वक्तव्य केले जातात, त्याच वेळी मग हिंदुत्ववाद्यांकडून जी काही वक्तव्य केली जातील की हे हिंदुत्वासाठी मतदान करा, हिंदूंच्या रक्षणार्थ मतदान करा, मग त्या गोष्टी चुकीच्या आहेत असं आपण कसं काय म्हणू शकतो? हा देखील माझा प्रश्न आहे. आपण मौलाना सज्जाद नोमानी यांच्या या वक्तव्याचं कसं काय समर्थन करू शकतो? त्यांनी काल परवा जे आहे ते ट्विटरवर त्यांचं एक लेटर हेडवर टाकून त्यांनी या गोष्टीची जाहीर माफी देखील मागितली. या सगळ्या गोष्टी मौलाना सज्जाद नोमानी यांनी केलेल्या आहेत. मौलाना सज्जाद नोमानी यांना महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण चांगलं करायचं होतं का ते आणखीन घाणीत घाण करायचं होतं? या प्रश्नाचं उत्तर मौलाना सज्जाद नोमानी यांनी दिलं पाहिजे. त्यांनी या गोष्टी का नक्की केल्या, त्याचा इम्पॅक्ट काय पडला आणि त्यांनी पुढे या गोष्टी तडीस का नेल्या नाही? बरं, यांनी केलेली घाण आपण साफ करतोय, आपण त्या घाणीचा पर्दाफाश करतोय, मात्र ही लोक समोर येऊन या गोष्टींवर कुठल्याही पद्धतीचे ऍक्शन घेत नाहीत. मला विशेष वाटतं वारीमध्ये ही वारी सोडून मागच्या वर्षीच्या जी वारी आहे त्या वारीमध्ये माझं भाषण झालं होतं. त्याच्यानंतर माझे बरेचसे जे फोटो आहेत ते भाजपवाल्यांनी व्हायरल केले. त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचं चुकीचं लिखाण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा जो आहे तो भाजपवाल्यांनी प्रयत्न केला. बरं, ते पोलीस तक्रार करतात का? नाही, काही पोलीस तक्रार करत, फक्त बदनामी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते त्यांनी केली. माझ्यामुळं समाज म्हणजे आहे ते घाण होऊ नये, काहीतरी चुकीच्या गोष्टी घडू नये, याच्यामुळं मी स्वतः ते जे काही पोस्ट चुकीच्या पद्धतीने केल्या गेल्या होत्या त्याचे सगळे स्क्रीनशॉट, त्याच्यावर एक व्यवस्थित पद्धतीचं निवेदन बनवून 30 पानांचं जे आहे ते पूर्ण गठ्ठा घेऊन मी पुणे पोलीस आयुक्तांना डायरेक्ट भेटलो होतो आणि त्यांच्यासमोर त्या सगळ्या गोष्टी ठेवल्या की ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याची चौकशी करा, कारण चुकीची काहीतरी कामं जी आहेत ती या लोकांकडून केली जातील आणि त्याचा जो काही आरोप आहे, त्याच्या काही गोष्टी आहेत त्या माझ्यावर ढकलल्या जातील. या गोष्टी मी त्वरित दुसऱ्याच दिवशी केल्या, ते फेसबुकवर वगैरे टाकलं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांचं काम केलं. ज्या ज्या लोकांनी पोस्ट वगैरे केल्या त्या सगळ्यांची चौकशी पोलिसांनी जी आहे ती केली. मला 2 महिन्यानंतर त्यांचा फोन आला की तुम्हाला यांच्या विरोधात तक्रार दाखल करायची का? तर मी म्हणलं मला तक्रार दाखल करायची नाहीये, कारण माझा विषय तेवढा पुरता होता. त्या काळामध्ये त्या गोष्टी घडायला नाही पाहिजे चुकीच्या, कारण की काहीतरी कट शिजवला जाईल आणि त्याचा जो काही आरोप आहे तो माझ्यावर ढकलला जाईल. एवढी काळजी एक सामान्य माणूस म्हणून मी घेतो. तर मौलाना सज्जाद नोमानी जे काही राष्ट्रीय नेते वगैरे आहेत, बहुत बडी हस्ती आहे वगैरे असं काहीतरी मुस्लिम म्हणतात, त्यांना एवढ्या गोष्टी समजायला नको? अरे मग जर तुम्हाला समजतच नसतील तर कशाला झक मारायला या विषयामध्ये पडताय? नका पडू, काही गरज नाहीये. मी महाराष्ट्रातल्या तमाम मुस्लिमांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, तुम्ही जेवढे हिंदी भाषिक, उर्दू बोलणारे मुस्लिम समोर आणाल तेवढा तुमचा जो आहे तो धोबी पछाड या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणार आहे. माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे, महाराष्ट्रातल्या मातीतले मराठी बोलणारे जे मुस्लिम आहेत ते नेतृत्व म्हणून पुढे आणा. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये माझा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर देखील सडाडून आरोप आहे. राष्ट्रवादीमध्ये तरी ते मेहबूब शेख जे आहेत त्यांच्यासारखे नेतृत्व दिसतात, मात्र ते या सगळ्या विषयांवर कुठल्याही पद्धतीने त्यांची वक्तव्य नसतात, ते बोलत नाहीत. पण काँग्रेसमध्ये एकही नेतृत्व महाराष्ट्रामध्ये दिसत नाही की जे मुस्लिम आहे आणि मराठीमध्ये बोलतात आणि या सगळ्या विषयांवर समोर येऊन जे आहेत ते आपले मुद्दे मांडतात.
अरे जर तुम्हाला नेतृत्वच द्यायचं नाहीये तर मग ही परिस्थिती जी काही होते या परिस्थितीला सामोरे जा तुम्ही. त्याला तुम्ही काय करू शकता? देवेंद्र फडणवीसांनी जो काही व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओची 2 दिवस समाज माध्यमांमध्ये त्याची चर्चा होती. त्याच्यानंतर जो काही मौलाना सज्जाद नोमानी भाजपला मतदान केल्यावर बहिष्कार टाकणार हे त्याला काय तोडीस तोड आणखीन एक्स्ट्रा जे काय आहे ते एक्स्ट्रा चीज बटर लावण्याचा जो आहे तो कार्यक्रम माध्यमांकडून झाला. आपण म्हणतो मीडियाचा एवढा इम्पॅक्ट पडतो का? अहो असं नसतं सर. आज ज्या काही माध्यमं आहेत साधारण एखादे मोठे मोठे जर चॅनल तुम्ही पाहिले, मी कुठल्या चॅनलचं नाव घेत नाही, मात्र एका एका चॅनलला 1-1 कोटीपेक्षा जास्त लोक बघतात. बरं जे न्यूज चॅनल लोक बघतात ते न्यूज चॅनल बघणारे लोक तर लहान काही दूध खुळे तर नसतात. ते सगळे 20 वर्षाच्या वरचे, 24-25 वर्षाच्या वरचे किंवा 40 मध्ये गेलेली लोक असतात जे हे न्यूज चॅनल बघतात आणि ते कोर मतदार असतात. जे न्यूज चॅनल बघतात ते 100% मतदान करणारे लोक असतात. असे एका एका न्यूज चॅनलला 1-1 कोटीपेक्षा जास्त जे आहेत ते व्ह्युअर्स आहेत, त्यांना बघणारे लोक आहेत, जे घरामध्ये बसून जे आहेत ते न्यूज चॅनल पाहतात. मग आता मला तुम्ही सांगा की हे जे न्यूज चॅनलवर जे लोक बघणार आहेत ते कोणाला मतदान करणार आहेत? आणि त्याच्यावर तुमचं काही कुठल्याही पद्धतीचं भाष्य नाही. मौलाना सज्जाद नोमानी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस बोलले त्याच्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. एक काहीतरी फालतू युट्यूबवरचा तो व्हिडिओ त्यांनी बनवला. त्याच्यामध्ये देखील देवेंद्र फडणवीसांनी कशा पद्धतीनं खोटं बोललेत, काय बोललेत, त्यांनी काय कट वगैरे करून दाखवले त्याच्यावर देखील बोलले नाहीत. त्यांच्यापेक्षा चांगलं तर एक्सप्लेनेशन मी माझ्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. जे लोकांना समजलं त्याच्यानंतर मला लोकांचे फोन आले. मात्र हे जे काही घाण ज्यांच्यामुळे पसरली त्यांनी त्या गोष्टी करणं अपेक्षित होतं. मग त्यांनी त्या गोष्टी केल्या नाही. त्याच्यानंतर ते काही बाकीचे जे काही भाजपला मतदान केल्यानंतर बहिष्कार टाकू ते तर खरंच होतं. मग त्याच्यावर बोलणं काही गरजेचंच नाहीये. मग या सगळ्या गोष्टी ह्यांनी ज्या काही केल्या त्याची समाज मनावर तो इम्पॅक्ट 100% पडणार आणि पडलाच. मग त्याचं जे काही परिणाम आपण भोगतोय ते आपण पाहतोय त्या सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टीवर इथून पुढे तरी काम होईल अशी मला अजिबात अपेक्षा खरंच नाही. कारण मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या मला मुस्लिम मेळाव्यामध्ये देखील बोलू दिलं नाही पुण्यातल्या. त्या मुस्लिम मेळाव्यामध्ये मी जे जे मुद्दे त्याच्यानंतर मी व्हिडिओमधून मांडले ते सगळे मुद्दे खरे ठरले. यांनी हिंदू मुस्लिम या विषयावर जे आहे ती निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला. मुस्लिमांचा मूर्खपणा मला देखील इथं सांगायचं की बरेच मुस्लिम म्हणत होते की ये जो 2024 में खासदार कम हुए हैं वो हमारी वजह से हुए. अरे मग काय झालं आता? तुम्हाला आमदार का वाढवता आले नाही? ही आपली लायकी आहे का? याचा विचार मुस्लिमांनी करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं भाजप म्हणत होते की मुस्लिमांनी वोट जिहाद केला त्याच पद्धतीनं मुस्लिमांमध्ये देखील एक भावना होती की आमच्यामुळं खासदार जे आहेत ते जास्त निवडून आले महाविकास आघाडीचे. आणि त्या भावनेला देखील जे आहे ते फोडणी घालण्याचं काम मुस्लिम समाजातल्या काही नेत्यांनी जाणीवपूर्वक केलं. आणि मी त्याही वेळी बऱ्याच जणांना सांगत होतो की हा जो काही महायुतीचा कार्यक्रम झालेला आहे, त्यांचे जे काही खासदार कमी झालेले आहेत, भाजपचे जे खासदार कमी झालेले आहेत, त्याच्यामध्ये फक्त मुस्लिमांचं योगदान नसून इथल्या शोषित वंचित घटकांचं, इथल्या ओबीसींचं, इथल्या मराठा बांधवांचं ते योगदान आहे. मुस्लिमांनी ते स्वतःवर घेऊन एकतर स्वतःची पाठ थोपवून घेऊ नये आणि ती पाठ थोपवताना इतर बांधवांमध्ये असा संदेश जाऊ देऊ नका की इथं मुस्लिम जे सांगतील, मुस्लिम जे ठरवतील तेच होईल. आणि तो संदेश देण्यामध्ये देखील मुस्लिम समाजाने कुठल्याही पद्धतीची कसर सोडलेली मला तरी दिसून आलेली नाही. ज्या ज्या ठिकाणी मी मेळाव्यामध्ये मुस्लिमांच्या गेलो त्या त्या ठिकाणी मला हेच एकांगी जे काही बोलणं आहे ते चालू असलेलं मी पाहत होतो. आणि त्या त्या ठिकाणी मी प्रत्येकाला सांगत होते की बाबा या गोष्टी थांबवा, तुमच्यामुळे एक चुकीचा संदेश समाजामध्ये जातोय. जो समाज बांधव 18 पगड जाती सर्वधर्मीय लोकसभेला एकत्र आले तेच सर्वधर्मीय विधानसभेला फोडण्यामध्ये भाजपला जेवढं यश आलं त्या यशाचं भाजपला जेवढं श्रेय द्यायला पाहिजे त्या यशाचं श्रेय मुस्लिमांना देखील देणं तितकंच गरजेचं आहे. कारण तुम्ही देखील त्याच अंगाने चाललेला होता. आता मात्र विधानसभेच्या निकालानंतर कुठलाही मुस्लिम समोर येऊन बोलायला तयार नाही की बाबा हे जे काही आमदार भाजपचे जास्त आलेले आहेत ते कोणामुळे आलेले आहेत, हे जे काही शिवसेनेचे आमदार जास्त आलेले आहेत, राष्ट्रवादीचे जे काही आमदार जास्त आलेले आहेत ते कोणामुळे आलेले आहेत हे बोलण्यासाठी मात्र मुस्लिम पुढे येताना कुठले दिसत नाहीत. आणि जे काही 49 काही 48 ज्या काही जागा आलेल्या आहेत त्या जागेची जबाबदारी घ्यायला देखील कोणी समोर यायला तयार नाही. विशेष आहे की तुम्ही जे काही भाजपने बनवलेलं जे काही षडयंत्र होतं त्या षडयंत्रामध्ये तुम्ही अडकत गेलात आणि अडकून एवढे तुम्ही त्याला काय म्हणतात की पूर्णपणे तुम्ही आहारी त्याच्या एवढे गेलात की तुम्ही या महाराष्ट्राचं जे आहे ते पूर्णपणे नुकसान करून ठेवलं. आणि याची जबाबदारी जे मुस्लिम नेते ज्यांनी काही ही घाण केली सगळीकडे जाऊन आमच्यामुळे आले त्या सगळ्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. आणि त्यांचं गचुंड धरून मुस्लिम समाजातल्या लोकांनी विचारायला पाहिजे जर लोकसभेला एवढ्या जागा
आल्या तर मग विधानसभेला का जागा आल्या नाही हा प्रश्न त्यांनी विचारायला पाहिजे आणि पुढच्या वेळी आम्हाला मूर्ख बनवू नका अशा पद्धतीने त्यांना जो आहे तो दम दिला पाहिजे. तो जर तुम्ही देणार नसाल तर मला काही या विषयावर बोलायचं नाहीये, कारण की मला काहीच अपेक्षा नाहीये तुमच्याकडून. मी हा जो काही निकाल आलेला आहे या निकालावर अजिबात निराश वगैरे नाहीये. ज्या पद्धतीची जनता असते त्याच पद्धतीचा निकाल येतो. तुम्ही ज्या पद्धतीने वागाल त्या पद्धतीने निकाल येतील. म्हणून मी तर बिलकुल निराश नाहीये आणि मला या निकालाने काहीही फरक पडत नाही. वैयक्तिकरित्या देखील काही फरक पडत नाही. सोशली देखील मला काही फरक पडत नाहीये. मात्र ज्यांना फरक पडत होता लिटरली मध्ये ज्या लोकांना ज्या गोष्टीचा त्रास होत होता, त्या लोकांनी तो त्रास जो आहे तो स्वतःहून ओढवून घेतलेला आहे आता आणि ह्या सगळ्या गोष्टी आता भोगायला सगळ्यांनी तयार राहणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी बरेच जण सांगतायत मोठमोठे नेते वगैरे जे काय आहेत ते म्हणतात की पैसा वाटप झाला, महायुतीकडून पैसा वाटप झाला. का महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही पैसा वाटप केलं नाही? महाविकास आघाडीच्या आमदारांनी काही पैसा वाटप केला नाही? अहो, उमेदवारी देतानाच मला म्हणायचंय काय, हे जे कुठले लोक विचारवंत वगैरे जे काय आहेत ते फेसबुकवर वगैरे लिखाण करतात, माझं त्या सगळ्यांना नम्र आव्हान आहे, कृपया ग्राउंडवर या थोडंसं जरा. एखाद्या बूथवर तुम्ही थांबा. अभ्यास म्हणून अभ्यास म्हणून तुम्ही एखाद्या बूथवर थांबा. तुम्हाला कळेल नक्की की काय नक्की घडत असतं बाबा. तुम्ही जे काही उंटावरून शेळ्या हाकत असता का, तसं ग्राउंडवर घडत घडत नसतं तसं. महाविकास आघाडीचे पण त्याच नेत्यांना उमेदवारी दिली जात असते जे नेते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, किंवा जे नेते आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात त्यांना पक्षांकडून देखील फंडिंग वगैरे येत असतं. तर पैसा वाटपामध्ये कोणीही मागे राहिलेलं नाहीये. सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी पैसे वाटलेले आहेत, सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांनी पैसे वाटलेले आहेत. जे मेन जे काही आपण सांगतो का, महाविकास आघाडी, महायुती आणि इतर जे काही पक्ष होते त्यातले बहुतांश पक्षाच्या नेत्यांनी जे आहे ते पैसे वाटलेले आहेत. उमेदवारांनी काही घरांमध्ये, म्हणजे मॅक्सिमम घरांमध्ये सगळ्या पक्षाच्या उमेदवारांचे पैसे आलेले आणि त्यानंतर त्या लोकांनी ठरवलं की कोणाला मतदान करायचं आणि कोणाला मतदान नाही करायचं. त्याच्यामुळं पैशाच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी बोलणं अतिशय चुकीचं आहे. सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांनी पैसा वाटप केलेला आहे. कुठलाही उमेदवार पैसा वाटप न करता निवडणूक लढवत नाही. ज्याला निवडणूक जिंकायची असते, तुरळक अशी उदाहरणं असतात की जे लोक पैसे वाटत नाहीत. आणि पैसे आपण म्हणतो लोक पैसे घेतात, तर लोक पैसे वेगवेगळ्या कारणांसाठी घेतात. काही लोकांना एखाद्या उमेदवाराच्या माणसाने पैसे वगैरे घेऊन आले आणि पैसे घेतले नाही तर त्यांना वाटते की हा आपल्याला मतदान करणार नाही का. त्यामुळे लोक सगळ्यांकडून पैसे घेतात आणि ज्याला मतदान करायचं त्याला मतदान करतात. तर ते पैशामुळे लोक मतदान करतातच असं समजू नका. पैसे सगळेच जण वाटतात आणि लोकांना पाहिजे त्यांनाच मतदान करतात. मात्र जे परसेप्शन तयार केलं जातं, ज्या गोष्टी माध्यमांमधून तयार केल्या जातात, ज्या गोष्टी लोकांना दिसतात त्या गोष्टी लोक 100% पाहतात आणि त्याच्यानंतरच मतदान करतात. आपलं काय चुकलं ते बघा, कारण की आपलं आत्मपरीक्षण जर आपण करणार नसून दुसऱ्यांनाच फक्त शिव्या घालत बसणार असू तर मला वाटत नाही ही जी काही परिस्थिती आहे ती बदलेल. त्याही पलीकडे जाऊन शेवट जो आहे तो ईव्हीएमचा झोल, या सगळ्या निवडणुकीमध्ये जो आहे तो ईव्हीएमचा झोल झालेला आहे का? बऱ्याच जणांना या विषयावर बरेच प्रश्न पडलेले आहेत की ईव्हीएमचा झोल झाला आहे, ईव्हीएमचा घोटाळा झाला आहे का नाही झाला आहे. विषय असा आहे की जर ईव्हीएमचा घोटाळा झालेला आहे तर या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीचे सगळे पक्ष जे काय आहेत, सगळे नेते आहेत ते एकत्र का येत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 2019ला देखील पवार साहेबांनी विधान केलं की मला वाटत नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे म्हणून. यावेळी देखील त्यांनी जो काही निकाल दिला गेलेला आहे तो निकाल मान्य केला. त्यानंतर सुप्रियाताई सुळेंनी देखील जो निकाल दिलेला आहे, जनतेचा जो कौल आहे तो मान्य आहे अशा पद्धतीचे जे काही ते पोस्ट केला. जितेंद्र आव्हाड जे आहेत ते काल पोस्ट टाकतात की त्यांनी ईव्हीएम जे काही आहे त्याच्यावर पाळत कशी ठेवली. मात्र या गोष्टी त्यांनी निवडणूक काळामध्ये जे आहेत ते केलेले नाहीत. त्यांनी त्या गोष्टीचं मार्गदर्शन वगैरे केलेलं नाही. या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. संजय राऊत यांना तो निकाल मान्य नाही, ते ईव्हीएम वर खापर फोडतायत. विजय वडेट्टीवार जे आहेत ते काँग्रेसचे, ते देखील त्यांना देखील निकाल मान्य नाही. राज ठाकरेंनी काय अनाकलनीय तुर्तास एवढंच टाकून जो आहे तो विषय संपवला. हेच राज ठाकरे 2019च्या निकालानंतर ईव्हीएम हटवा, व्हीव्हीपॅट हटवा वगैरे साठी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. सगळे उपस्थित होते त्याच्यामध्ये. अगदी काल असं म्हणणार आहे की जिथं काँग्रेस निवडून येते तिथे ईव्हीएम मध्ये घोटाळा नसतो आणि जिथे काँग्रेस येत नाही, जिथे महाविकास आघाडीची सीट येत नाही तिथे ईव्हीएमचा घोटाळा आहे असं म्हणतात. असं काल अजित पवार म्हणत होते. ते अजित पवार देखील 2019च्या जे काही ईव्हीएम हटवा, व्हीव्हीपॅट हटवाचे जे काही आंदोलन आहे, जे काही पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये राज ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून बसलेले होते आणि काल त्यांनी जे काही आहे ते विधान केलं.
माझा विषय एवढाच आहे की ईव्हीएम वर पूर्णपणे खापर फोडणं बरोबर देखील नाहीये, कारण समाज मन कलुषित झालेली होती. व्हॉट्सअपच्या कित्येक ग्रुपमध्ये घाण पसरवली गेलेली होती. हिंदू मुस्लिम जो आहे तो अँगल निवडणुकीला पूर्णपणे देण्याचा प्रयत्न जो भाजपने केला, त्यांना चांगल्या पद्धतीने त्याला यश आलं. आणि आता त्याचं जे काही खापर ईव्हीएमच्या बाबतीमध्ये जे काही घोटाळे काढण्याचा जो काही प्रयत्न केला जातो, काही ठिकाणी गावची लोकसंख्या 500 आहे, मात्र तिथं मतदान 600च्या वर झालेलं आहे, या गोष्टी झालेल्या आहेत. या सगळ्या तक्रारींवरून लक्ष हटवण्यासाठी नितेश राणे सरकार आल्यानंतर देखील, बहुमताने आलेलं सरकार आल्यानंतर देखील त्यांची प्रक्षोभक विधानं चालू आहेत. ही या सगळ्या गोष्टींवरनं लक्ष हटवण्यासाठी जे आहे त्यांचं काम चालू आहे. माझा सगळ्यात या सगळ्या गोष्टींमध्ये एकच ईव्हीएमच्या बाबतीमध्ये एक साधा आणि सिंपल प्रश्न आहे. मी सकाळी 23 तारखेला 9 वाजताचे निकाल पाहत होतो. त्यावेळेस साधारण महाविकास आघाडीच्या ज्या जागा आहेत त्या 100 काहीतरी 36 ते 140 जागांवर ते आघाडीवर होते आणि महायुती देखील 136 ते 140च्या जागांवर जे आहे ते आघाडीवर होते. आणि साधारण 10-10:30चा एक तासाभरामध्ये महायुती जे आहे ते 228 वर गेली डायरेक्ट. माझा प्रश्न एवढाच आहे की सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघांमध्ये, सगळ्या बरं का, एकाच तासामध्ये एकाच वेळी महायुती जी आहे ती आघाडीवर जाते. म्हणजे साधारण 10:30 वाजेपर्यंत जर पाहिलं तर 3 ते 4 राऊंड फक्त झालेले असतील, कारण मतमोजणीला वेळ जात असतो. 3 ते 4 राऊंड किंवा 5 राऊंड झालेले असतील प्रत्येक ठिकाणचे. आणि या 5 राऊंडमध्ये महाराष्ट्रातल्या 228 मतदारसंघांमध्ये एकाच वेळी महायुतीच्या ज्या सीट आहेत त्या वर जातात. म्हणजे असं नाही की एखाद्याची जी सीट आहे ती 10:30 वाजता अप झाली, एखाद्याची सीट 12 वाजता अप झाली, एखाद्याची सीट जी आहे ती 2 वाजता आघाडीवर गेला, असा पण काही विषय नाहीये. एकाच वेळी एकाच फॉर्ममध्ये डायरेक्ट आघाडीवर जे आहे ते एका तासामध्ये सगळेजण कसे काय जाऊ शकतात, म्हणजे एवढ्या विशिष्ट फॉर्ममध्ये मतदान कसं काय होऊ शकतं, हा माझा फक्त साधा प्रश्न आहे. मी ईव्हीएम वर आक्षेप वगैरे घेत नाहीये, मात्र हा माझा प्रश्न आहे की असं एकाच फॉर्ममध्ये कसं काय होऊ शकतं सगळ्या ठिकाणी, नाही का? की एखाद्या ठिकाणी 2 ठिकाणी 10 ठिकाणी 20 ठिकाणी होऊ शकतं, मी मान्य करतो. पण 228 जागांवर एकाच वेळीच एकाच ठिकाणी असं जे काही उद्रेक झाला तो कसं काय झाला, हा माझा प्रश्न आहे फक्त. आणि जर खरंच ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा ईव्हीएम मध्ये हॅक होतं, ईव्हीएम मध्ये जो काही घोटाळा होतो, ज्या ज्या पद्धतीचे एक जण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार म्हणाले की माझं घरच्यांचं मतदान ज्या बूथवर आहे, ज्या मतदान केंद्रावर आहे, तिथे आमची 4 मतं तरी माझ्या कुटुंबाची आम्हाला मिळतील का नाही, त्या ठिकाणी त्यांना 0 मतदान मिळालेलं आहे. तर या प्रश्नाची उत्तरं निवडणूक आयोगाने द्यायला हवीत. आणि याच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे. आज महायुतीचं सरकार आलेलं आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन. मी तर जे काही पराभव वगैरे स्वीकारायला हवा त्या सगळ्या गोष्टी अगोदरच बोललेलो आहे. मात्र समाजामध्ये या बाबतीमध्ये एवढी संभ्रमावस्था, एवढं कन्फ्युजन, एवढे एक काय म्हणतात की समज जो कोणीही निर्माण केलेला नाहीये बरं का. की तुम्ही असं म्हणाल की महाविकास आघाडीकडून, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या गोष्टी केलेल्या आहेत, तर हा खूप मोठा गैरसमज आहे. या गोष्टी कोणीही केलेल्या नाहीत. लोकांच्या मनामध्ये खूप गैरसमज निर्माण झालेले आहेत या निकालानंतर. बहुतांश लोकांचा, अगदी भाजपला मतदान केलेल्या लोकांचा देखील ईव्हीएम वरून खूप विश्वास उडालेला आहे या निकालानंतर. त्यांना देखील अपेक्षा नव्हती. देवेंद्र फडणवीस देखील स्वतः बोलले की आम्हाला अपेक्षा नव्हती अशा पद्धतीचा काहीतरी निकाल येईल. आता जर देवेंद्र फडणवीसांसारखी व्यक्ती जर अशा पद्धतीने काहीतरी बोलत आहे, तर सामान्य नागरिकांच्या भावना काय असतील, किती तीव्र असतील आणि काय लेवलच्या तीव्र असतील ह्याचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर ईव्हीएमच्या बाबतीमध्ये खूप जास्त अविश्वास जो आहे तो समाजामध्ये वाढलेला आहे. आणि याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की या निवडणुका परत घ्या वगैरे असं माझं काही म्हणणं नाही. मात्र इथून पुढे येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुका बॅलेट पेपरवर एकदा घ्या. लोकांना समजू द्या की बाबा नक्की काय आहे काय नाही. लोकांचे गैरसमज तरी समजू द्या, की लोकांना कळू द्या की जनमत भाजपकडून आहे तर ते भाजपकडूनच बॅलेट पेपरवर पण दिसून येत आहे आणि ईव्हीएम वर पण दिसून येते. त्याच्यानंतर आपण छाती ठोकून बोलू शकतो. ज्या काही 400-500 तक्रारी दाखल झालेल्या आहेत, माध्यमांमधून ज्या काही गोष्टी दाखवल्या जात आहेत, 96 मतदारसंघामध्ये जे आहे ती मतमोजणी, व्हीव्हीपॅट वगैरे ह्याच्यामध्ये जे काही डिफरन्स वगैरे आलेले आहेत, या ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींवर निवडणूक आयोगांकडून कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स नाहीये. इव्हन अशा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की तत्काळ स्वरूपामध्ये त्या त्या ठिकाणी मतमोजणी करताना देखील निवडणूक आयोगावर ज्या ज्यावेळी आक्षेप घेतले त्याच्याकडे देखील निवडणूक आयोगाने जे आहे ते लक्ष दिलेलं नाही. मग अशा पद्धतीची जर निवडणूक आपण घेतोय तर आपण काय अफगाणिस्तानमध्ये वगैरे आहोत का? आपण बंदुकीच्या जोरावर वगैरे या सगळ्या गोष्टी करणार आहोत का? आपण काय म्हणतात बंदुकीच्या तर नाही, दंडेलशाहीच्या आणि पाशवी बहुमतावर आधारित जी काही लोकशाही आपण म्हणतो त्याच्या आधारावर आपण या गोष्टी करणार आहोत का?
व्यवस्था यंत्रणा एका विशिष्ट पक्षाच्या हातात आहे म्हणून आपण असं काहीतरी करणार आहोत का? याचं उत्तर एक माणूस म्हणून या देशातील सर्व नागरिकांनी ह्याचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे, की खरंच निवडणूक आपण जी काही पारदर्शक वगैरे जे काही म्हणतो त्या पद्धतीची झाली का? आणि बरं, जे नेते या गोष्टीसाठी धडपडत होते, जितेंद्र आव्हाडांसारखे, मला विशेष वाटतं त्यांनी त्याच्यानंतर ती पोस्ट टाकली. मला कौतुक आहे, त्याच्यामध्ये माझे मित्रच होते. ज्या काही गोष्टी केल्या त्यांनी त्याच्याबद्दल मला खूप कौतुक वाटतं. मात्र या गोष्टी मग तुम्ही निवडणुकीच्या आधी इतर नेत्यांना वगैरे सगळ्यांना पत्रकार परिषदा घेऊन त्यांना सगळ्यांना चार्ज करायचं होतं. त्यांनाही त्या गोष्टीची माहिती द्यायची होती. तुम्ही ते जे ज्ञान आहे ते स्वतःपुरतं मर्यादित का ठेवलं? सगळ्यांना सांगायचं होतं त्या गोष्टी. जर आपल्याला पक्षाची काळजी नाहीये का आपल्याला फक्त आपल्या स्वतःच्या सीटची काळजी आहे का? हा देखील प्रश्न आपण स्वतःला विचारणं खूप जास्त गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण हा जो काही निकाल आलेला आहे, याच्यातून प्रचंड नैराश्य जे आहे ते समाज मनामध्ये पसरलंय. मी हे म्हणत नाही की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांमध्ये, अहो जनमानसामध्ये जे आहे ते नैराश्य पसरलेलं आहे, लोकांमध्ये नैराश्य पसरलेलं आहे. लोकांना हा निकाल जो आहे तो आवडलेला नाहीये आणि त्याला तुम्ही त्या गोष्टी ज्या आहेत, जेवढे महायुतीचे लोक जबाबदार म्हणा किंवा त्या गोष्टी आहेत, तेवढेच महाविकास आघाडीचे पण लोक जबाबदार आहेत, ज्यांना त्या गोष्टी माहिती होत्या. त्यांनी देखील पक्षातल्या लोकांना या गोष्टी फॉलो करा हे सांगितलं नाही. याच्या एवढी लाजिरवाणी अजून काही गोष्ट असू शकते, हा देखील माझा प्रश्न या निमित्ताने आहे. तर मला जे काही या गोष्टीच्या बाबतीमध्ये वाटत होतं ते सगळे मुद्दे मी मांडलेले आहेत. माझं या सगळ्या गोष्टीला शेवट करताना माझं एवढंच सांगणं आहे, की या निकालातून महाराष्ट्रातल्या तमाम मुस्लिम बांधवांनी बोध घ्यावा. अजून तरी जे मुस्लिम समाजामध्ये चांगल्या पद्धतीने विचार मांडतात, योग्य पद्धतीने व्यक्त होऊ शकतात, अशा लोकांना पुढे आणा. माझं म्हणणं नाहीये मला पुढे आणा, माझं अजिबात असं काही म्हणणं नाहीये. बरेच जण म्हणत होते, की मुस्लिमांना उमेदवारी द्या, मुस्लिमांना उमेदवारी द्या आणि त्याच्यानंतर स्वतःनेच उमेदवारी घेऊन बसले ते. तर माझं त्या पद्धतीचं नाहीये. मी एवन मेहबूब शेख यांना समर्थन देखील केलेलं होतं. बऱ्याच जणांना मी जे आहे ते समर्थन दिलं माझं, की बाबा मी काही खूप मोठा माणूस नाहीये. मात्र मला जे विश्लेषण वाटत होतं त्या पद्धतीने मी काही उमेदवारांना जे आहे ते उघडपणे समर्थन दिलं. तर जे लोक व्यवस्थित पद्धतीने व्यक्त होऊ शकतात, मराठी भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे आणि जे संयमाने व्यक्त होऊ शकतात, त्यांना पुढे आणा. त्यांना समाजाची भूमिका मांडू द्या. त्यांनी मांडलेली भूमिका मुस्लिम बांधवांना देखील कळते आणि मुस्लिमेतर बांधवांना देखील कळते. ते लिटरली ते नॉर्मली वगैरे जे काही बोलतात, तुम्ही ते छत्रपती शिवाजी महाराजांची जे काही सिनेमा वगैरे आणतात, त्याच्यामध्ये जे काही अफजल खान, औरंगजेब वगैरे ज्या टाईपने बोलतात का, त्या टाईपने बोलल्यासारखं लिटरली फडणवीस ज्यावेळी मौलाना सज्जद नोमानी यांची क्लिप ऐकवत होते का, त्यावेळी ते वाटत होतं तसं. आणि याचा जो गंभीर मी असा विचार करतोय, विचार करा, एक मुस्लिम असून मी असा विचार करतोय, तर इथले बहुसंख्य असलेले हिंदू बांधव ज्यावेळी ती क्लिप पाहतील, त्यावेळी ती क्लिप ऐकतील, त्यांनी ती क्लिप ऐकली त्यावेळी ते काय विचार करत असतील ह्याचा तुम्ही सारासार पद्धतीने विचार करा आणि त्याच्यानंतर ठरवा की तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं. मला काहीही फरक पडत नाही. मुस्लिम मेळाव्यामध्ये मला बोलू दिलं नाही, ज्या काही फालतू उद्योग वगैरे केलाय, मला काही फरकच पण पडत नाही त्या गोष्टीचा. कारण मी काही खूप आसुसलेला वगैरे नाही या गोष्टीसाठी. मी खूप समाधानी माणूस आहे या बाबतीमध्ये. मात्र ज्या काही चुका, ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टीची मला एक तळमळ आहे म्हणून मी या गोष्टी सांगत असतो. बाकी माझा काही उद्देश यामागचा खरंच नाहीये. तर या गोष्टीतून बोध घ्या, ह्याच्यावर काम करा आणि ह्याच्यावर जर काम न करता आपण काही करणार असू, काही गोष्टींची अपेक्षा वगैरे करणार असू, तर मला वाटतं आपल्या एवढे गाढव आपणच असू. भाजपला वैतागून लोक महाविकास आघाडीला मतदान करतील या भ्रमामध्ये राहू नका. कारण की जोपर्यंत आपण काहीतरी व्यवस्थित पद्धतीने विजन देत नाही, जोपर्यंत आपण काहीतरी त्यांनी जे काही परसेप्शन, जे काही नरेटिव्ह बनवलं, ते नरेटिव्ह आपण मोडून काढत नाही, तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. आपण त्या नरेटिव्ह पासून पळून जातो. वोट जिहादच्या नरेटिव्ह पासून आपण पळून गेलो. मौलाना सज्जाद नोमानींच्या विषयापासून आपण पळून गेलो आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला दुसरं काय मिळणार आहे? तर या सगळ्या गोष्टींचा विचार करावा एवढीच अपेक्षा आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना समजू द्या की नक्की घडलंय काय बुवा. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय शिवराय, जय भीम.